प्लीज कॅमेरा ओपन करा सगळ्यांनी. ओके, ऑफिसमध्ये आहे तर ठीक आहे मॅडम. जे ट्रॅव्हलिंग करतायत ऑफिसमध्ये आहे ठीक आहे. ठीक आहे, आपण चालू करूया. नमस्ते. हिलग्लो रेखीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. समोरून तुम्ही पण बोला. मला हॅलो. पण हिलग्लो हिलग्लो रेखीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रेखी विषय घेऊन आलो आहे. रेखी विषय हा किती जणांना माहितीये? मी ऐकलंय याबद्दल. मी पण पण माहित ऐकलंय लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे. ओके ओके ओके. बघा, रेखी हा विषय खरंच खूप चांगला आहे. काही काही जणांच्या मनामध्ये गैरसमज आहे की रेखी हा ब्लॅक मॅजिक आहे. पण रेखी हा ब्लॅक मॅजिक नाहीये. तुम्ही जर शिकलात, योग्य पद्धतीने प्रॅक्टिस केली तर खरंच याचा तुम्हाला खूप फायदा होईल, खूप फायदा होईल. सगळ्यांनी बसा व्यवस्थित, बसून घ्या व्यवस्थित. मला शिकवायला पण आवडेल. आणि कॅमेरे ओपन केले तर अजून बरं वाटेल. मी जर बंद करून शिकवलं तर तुम्हाला वाटेल का? नाही ना? ठीक आहे. ठीक आहे, मी रेखीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते. रेखी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. मी आता थोडक्यात सांगते. आपला विषय स्टार्ट करूया आपण. नंतर मग तुम्हाला पुरेपूर मी माहिती देते रेखीविषयी. रेखी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. ती तुमच्यात पण आहे, माझ्यात पण आहे. पण योग्य पद्धतीने हिचा जर वापर केला तर खरंच खूप खूप फायदा होतो. प्रत्येकाला फायदा होतो. तुमच्यात पण आहे, माझ्यात पण आहे. एक गुरु शिष्य आहे. तर शिष्याने गुरुला विचारलं की सर, मला ना खूप तणाव आहे, खूप प्रॉब्लेम आहे, चिंता आहे, तर मी काय करू शकतो? तर सरांनी सांगितलं, त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की तुझ्या हातात काय आहे? तर त्यांच्या हातात पाणी होतं, शिष्याच्या हातामध्ये. तर त्यांनी सांगितलं, हे पाणी, समोर जी झाडं आहेत, थोडी झाडं होती, समोर कुंड्या होत्या. ती झाडं होती थोडीशी जरा म्हणजे नरमच होती अशी, म्हणजे त्यांना ताकद नसल्यासारखी होती झाडांना. तर ते पाणी होतं, सरांनी लगेच सांगितलं गुरुजींनी, त्या झाडांना घाल. झाडांना पाणी घातल्याबरोबर लगेचच माती ओली झाली, झाडामध्ये ताकद आली. जे कोमजलं होतं झाड, ते ऍक्टिव्ह झालं. बरोबर आहे ना? मी काय सांगते समजतंय तुम्हाला? समजतंय ना? थंब दाखवा. म्हणजे आपल्यात ती एनर्जी आहे रेखीची, ती आपण ऍक्टिव्ह केली. त्या झाडांना पाणी गेल्यामुळे ते ऍक्टिव्ह झालं ना झाड. बरोबर. तर ती एनर्जी ऍक्टिव्ह झाली. तसंच ही एनर्जी आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये आहे. पण तिला ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम आपण ना, आपलं रेखीमध्ये यायच्या अगोदर सर्वांगीण शुद्धीकरण करायला पाहिजे. आपलं स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे. आपण स्वतः आज इथे कोण कोण कुठून कुठून आलेले आहे मला सांगा एक. सगळे एकदम असे फ्री आहेत का? चिंतामुक्त आहे का? कोणाला कुठचाच त्रास नाही आहे का? मला उत्तर द्या. उत्तर द्या मला चॅट बॉक्समध्ये. नाही तर बोला, माझ्याशी समोर बोलू शकता तुम्ही. बरोबर. प्रत्येकाला कुठून म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम आहे. हा त्रासच घालवायला आपण इथे आलेलो आहोत. या एनर्जीशी कनेक्ट व्हायचंय आपल्याला. आज प्रत्येकाच्या घरी आजारी व्यक्ती आहे. प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम आहेच. पैशाचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा जॉब गेलेला आहे, कोण स्टेबल नाहीये, असं असं काही ना काही प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम आहेच आहे. पण आधी आपल्याला रेखीमध्ये यायच्या आधी सर्वांगीण शुद्धीकरण करायचंय. एक मी दाखवते, पीपीटी शेअर करते मी. आधी आपण काय शिकणार आहे रेखीमध्ये ते बघूया. रेखी म्हणजे काय? रेखीचा वापर कसा करायचा, रेखीची प्रार्थना, रेखीचा इतिहास, ऑरा म्हणजे काय,
आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे, 7 चक्रांना कसे चार्ज करावे, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे, अटुनमेंट. आता रेखी म्हणजे काय? रेखी म्हणजे शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोगांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आध्यात्मिक उपचार आणि आध्यात्मिक सरावाचा एक प्रकार. स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला हेल्प होईल. प्रॅक्टिस. सगळेजण हे हाताचं तंत्र वापरतात असं लिहिलंय, म्हणजे ही एनर्जी आहे ती आपल्या हातामध्ये आहे. तळ हातामधून आपली ही एनर्जी प्रवाहित होते रेखीची. पण ती कधी होते? जेव्हा गुरु म्हणजे मी गुरु शिष्याला जेव्हा जरा माईक म्यूट करा समोरून. जेव्हा गुरु शिष्याला अटुलमेंट देतो, दीक्षा देतो, तेव्हा ती आपल्या हातातून प्रवाहित होते. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. रेखी स्पर्श चिकित्सा आहे, आपल्या हातातून प्रवाहित होते. म्हणजे आपल्याला बरं करण्याची ताकद असते आणि अटुलमेंट घेतल्यानंतर इतरांना म्हणजे आपल्या परिवाराला तुम्हाला बरे करण्याची ताकद असते त्याच्यामध्ये, रेखीमध्ये. समजलं इथपर्यंत? समजते का? ओके. तर आता आपल्याला सर्वांगीण शुद्धीकरण करायचंय. आता मला मी जे सांगते ते सांगा, मला उत्तर द्या. एका ग्लासामध्ये खराब पाणी आहे आणि एका ग्लासामध्ये चांगलं पाणी आहे. समजा चांगल्या ग्लासातलं पाणी ह्या खराब ग्लासात आपण ओतलं तर आपण पिणार आहे का ते पाणी? नाही. तसंच आपण आपल्या घरातल्या माठामध्ये पण जरी खराब पाणी होतं तर आपण पिणार आहे का ते? नाही ना. उत्तर द्या. बोला बोला, मला पण शिकवायला मजा येईल. फ्रीली राहा, फ्रीली. मी तुमच्यासारखीच आहे, एकदम मस्तपैकी, एकदम आपण हसत खेळत करायचा क्लास. दडपण घेऊ नका काही अजिबात. मस्त छानपैकी मी तुमची मैत्रीण आहे. बाळा बोल, तू का गप्प आहेस? बोला, मस्त बोला, छानपैकी बोला माझ्याशी. असं मैत्रिणी असल्यासारखं फील झालं पाहिजे आपल्याला. असं दडपण नका घेऊ. तसंच ह्या आपल्या माठामध्ये, हे पण आपलं माठच आहे ना डोकं, त्याच्यामध्ये पण आपण किती कचरा भरून ठेवलाय, त्याचं शुद्धीकरण करायला नको का आपल्याला? बरोबर ना. त्याच्यामध्ये किती वर्षापासून कचरा भरलेला आहे, राग भरलेला आहे आपण. आता मला तुम्ही सांगा, मी सांगितलं होतं पेन आणि डायरी घ्या. सगळ्यांनी पेन आणि डायरी घ्या आणि मी सांगते तसं करायचंय. माझ्या बरोबर एका प्रवासाला चालायचंय तुम्ही. तुम्हाला जर शुद्धीकरण करायचंय स्वतःचं तर पेन आणि डायरी घ्या. आता ऐकून घ्या पहिलं. ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, की तुम्हाला सहन करण्यापलीकडे तुमचा छळ केलेला आहे, ज्या व्यक्तीने, म्हणजे त्यांचं नाव जरी काढलं ना तरी तुमची तळपायाची आग मस्तकाला जाते. नको वाटतात ते व्यक्ती, त्यांचं तोंड बघणं पण आपल्याला नको वाटतं. अशा तुमच्या लाईफमध्ये व्यक्ती आहेत का? कोणी असू दे, सासू असू दे, मिस्टर असू दे, मित्र असू दे, मैत्रिणी असू दे, आहेत ना? मग 1 आहे, 10 आहेत, 5 आहेत, मला माहित नाहीये किती आहे तुमच्याकडे, पण तुम्ही सगळ्यांची नावं लिहा. त्यात नावं लिहून टाका त्याच्यामध्ये, जेवढ्यांचे आहे. 5 मिनिटं देते, नावं लिहा. लिहा नावं. नाही तर चांगलेच आहे, असं नाहीये कोणतं चांगलंच आहे. चॅटबॉक्स मध्ये लिहिलंय, ठीक आहे.
ठीक आहे, नाहीये ज्यांच्याकडे त्यांनी नका लिहू, पण ऍटलिस्ट ऐका. नेहा मॅडम ठीक आहे, ओके, लिहा तुम्ही. झालं का लिहून सगळ्यांचं? लिहून झालंय? हो. ऋतुजा झाले लिहून? हा. हो मॅम. आता मला एकच बोलायचंय तुम्हाला, सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या. मी बोलते म्हणून नको, पण मी खरं खरं सांगते, ह्या गोष्टी तुम्ही खरंच जर केल्या ना, ह्या गोष्टी खरंच तुमचे ब्लॉकेज जातील, तुमचं खरंच प्रोग्रेस होईल स्वतःचं. आपण डोक्यात राग ठेवला इतके वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष त्या व्यक्तीविषयी, पण खरं आपल्या तेव्हापासूनच ब्लॉकेज निर्माण व्हायला सुरुवात होतात. आपल्या ऑरामध्ये 7 चक्रामध्ये ब्लॉकेजेस होतात, आपली प्रगती होत नाही. तुम्ही सांगा, ज्या व्यक्तींवर तुमचा राग आहे ती व्यक्ती चांगली आहे का हो? तिकडे तिचं सगळं चांगलं चाललंय? नाही. चांगलं चाललंय ना? आणि आपणच फक्त नाही, काय कायचं नाहीये, पण काय काय चांगले आहेत त्या व्यक्ती आपल्याला त्रास देऊन. पण आपल्याला त्रास होतोय त्या गोष्टीचा किती वर्ष सतत आपण विचार करून करून, त्याच्यामुळे आपल्याला आजार पण येतात आहेत, पुढे जाऊ शकत नाहीये, रोग लागलेले आहेत आपल्याला त्या गोष्टींमुळे. एक उदाहरण देते मी तुम्हाला. एक अशीच व्यक्ती आहे, तिच्याकडे 18 व्यक्ती होत्या की त्यांच्यावर राग होता त्यांचा. तर त्या 18 व्यक्ती आहेत, तर त्यांनी 18 बटाटे घेतले. तर 18 बटाट्यांवर त्यांनी ज्या ज्या व्यक्तींवर राग होता त्या बटाट्यांवर नाव लिहिलं. फक्त शर्त एवढीच होती की ते बटाटे एका पिशवीत ठेवायचे नाव लिहून, आणि ती बॅग कॅरी करायची कायम, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेसपर्यंत. सकाळी वॉकला जाताना, नाश्ता करताना साईडला ठेवायची, प्लस जेवताना, ऑफिसमध्ये जाताना, बसमधून, रेल्वेमधून, कुठेही जाताना ती बॅग कॅरी करायचे. 1 दिवस झालं, ठीक आहे, त्याला वाटलं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्याला ओझं वाटायला लागलं, नको नको, का मी सांभाळतो एवढं ओझं. तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी ते बटाटे कुजायला लागले, त्याच्यातून आळ्या निघायला लागल्या, घाण वास मारायला लागलं. मग त्याला एकदम बेअर झालं की नको, मी का सांभाळतो हे. त्यांनी फेकून दिलं ते. माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला समजला का काय? हो मॅम. समजलं का? हो. इतके वर्ष आपण जे डोक्यात ठेवलंय साठवून, इतके वर्ष ते एक कधीच आहे ना आपलं. बोला मॅडम. म्हटलं ते ओझच आहे ना कुठेतरी, त्या लोकांची नावं एवढ्या दिवस डोक्यात ठेवणं म्हणजे. ठेवून आपली प्रगती होत नाहीये, पण ते मस्त जगतात आहे, छान छान जगतात आहे, अलबेल चाललंय त्यांचं. पण आपण कुठेतरी स्टक झालेलो आहे. म्हणून ह्यासाठीच त्या लोकांना आपण माफ करायचंय. तुम्ही बोलाल आता, मॅडमचं काय जातंय बोलायला, माफ करा, त्याने किती मला त्रास दिलाय, मला किती छळलंय. पण आपल्याला समोर माफी मागायला जायचंय का त्याच्या? नाही. युनिव्हर्सकडे मागायची आहे माफी आपल्याला. कोणाकडे मागायची आहे? युनिव्हर्सकडे. युनिव्हर्स बघतोय आपल्याला. आपण बोलतो ना दरवेळेस, कोणी काय केलं आपलं, देव बघतोय बाबा, मी नाही असं करणार. नेहमी आपण बोलतो असं. युनिव्हर्स बघतोय, त्या व्यक्तीच्या समोर जायचं नाही आपल्याला माफी मागायला. पण शर्त एवढीच आहे, एकदा तुम्ही त्याला माफ केलं, तर तो समोर जरी व्यक्ती आला तरी तुम्ही म्हणजे काहीच मनात किंतु परंतु आणायचं नाहीये. माफ केलं एकदा बस. प्रत्येकाला राग येतो, इथे कोणाला राग येत नाही सांगा? असा कुठची व्यक्ती आहे का की तिला राग येत नाही? किती शांतच्या शांत व्यक्ती असेल तरी तिला पण राग येतो, तुम्हाला राग येतो, मला पण राग येतो. पण ह्याच गोष्टीवर आपण कंट्रोल करायला शिकायचंय. एकाएकी नाही होणार आहे, लक्षात ठेवा. हळू हळू हळू, स्टेप बाय स्टेप हे होणार आहे. कुठची गोष्ट आपण कुठची खाल्ली की लगेच आपल्याला रूप नाही येत ना. आपली आई बोलते ना, तूप खाल्ल्यावर लगेच रूप येतं का? हळूहळू तुम्ही जसं सातत्य ठेवाल, हळूहळू कराल, तर खरंच तुम्हाला ह्याच्यावर एक योग्य रिझल्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगून दमेन की रेखी ही आई आहे खरंच. म्हणजे तुम्ही घेता घेता दमाल इतकं रेखी आई आपल्याला देऊन जाते, खूप काही देऊन जाते. तुम्ही बोलाल खरंच काय माझ्या लाईफमध्ये चमत्कार झालेत एवढे, त्या मॅडम बोलतात आहेत. पण एकदा आजमावून तर बघा. आता चला, आपण एक टास्क करणार आहे. कोण कोण माझ्या बरोबर तयार आहे माफ करायला? त्यांनी हँड रेज करा. पटतंय का मी बोलते ते?
समोरून बोला माझ्याशी, चॅट बॉक्स मध्ये नको. हो हो हो, पटतंय मॅडम. पटतंय ना? ऋतुजा, नेहा मॅडम, हा आरती मॅडम. मॅडम, सर, योगेश्वर सर, पटतंय का माझं बोलणं? अनम्यूट करा, हो. बोला माझ्याशी. आपल्याला खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं आणि क्लास पूर्ण करायचा आहे, दडपण नाही. सगळ्यांनी बोला, इथे आझादी आहे आपल्याला बोलायची. चला आता टास्क करायचा आपण. तर सगळ्यांनी डोळे बंद करा आणि आपले हात हार्ट चक्रावर ठेवा. अजिबात मी जोपर्यंत सांगेन तोपर्यंत डोळे ओपन करायची नाही. आणि मी रेखीची प्रार्थना मी बोलते तशी माझ्या मागून तुम्ही बोला. कॅमेरा हे करू नका ऋतुजा, नाही तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होणार नाहीये. तुम्ही एखादं काम करताय, कुठचं चांगलं काम करताय, तर तुम्हाला खरंच त्याचा फायदा होणार नाही. चला स्टार्ट करूया आपण. मी बोलते तशी प्रार्थना मागून बोला माझ्या, आणि दोन्ही हात छातीवर ठेवा, डोळे बंद, हार्ट चक्रावर ठेवा. बाळा एकावर एक नको, असे ठेव. ऋतुजा, तुला बाळा बोलले तर चालेल ना? मी आवडेल मॅडम. हा, लहान आहे ना सगळ्यात वाटते, म्हणून मी बोलते. हा चला, डोळे बंद, कोणाचे उघडे नको. डोळे मी जेव्हा सांगेन तेव्हाच उघडायचे. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. माइंड मध्ये बोला. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, सहस्त्रार म्हणजे डोक्यातून, सहस्त्रार चक्रातून माझ्या 7ही चक्रात, माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. खालून वर वर, मूलाधार चक्रापासून वरती हार्ट चक्रापर्यंत यायचं. मूलाधार चक्रापासून खालून वर 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 अनाथ चक्रात, अनाथ चक्रातून माझ्या हातात प्रवाहित होत आहे. 2 मिनिटं शांत. श्वास घ्या, एक डीप श्वास घ्या, डीप श्वास सोडा. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. मी आजपासून माझ्या नवीन जीवनाला सुरुवात करत आहे. माझं हे जीवन पॉझिटिव्ह असेल. मनात त्या व्यक्तीचं नाव आठवा ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आठवा. युनिव्हर्सला सांगा, मी त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करणार आहे, माफ करणार आहे, माफ करणार आहे. मी ती प्रोसिजरला सुरुवात केली आहे. हे डिवाइन एनर्जी मला सपोर्ट कर, मला मदत कर. हे डिवाइन एनर्जी मला सपोर्ट कर, मला मदत कर. हे डिवाइन एनर्जी मला सपोर्ट कर, मला मदत कर. माझ्या दुःखाला ते जे कारणीभूत आहेत, माझ्या दुःखाला ते जे कारणीभूत आहेत, त्यांना या सेशनच्या माध्यमातून डिवाइन एनर्जीला साक्षी ठेवून ही प्रक्रिया मी मनापासून करणार आहे. मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर. मी त्यांना माफ केलं आहे, माफ केलं आहे, माफ केलं आहे. हात रब करा, डोळे उघडा, हळूवार हात रब करा, एकमेकावर घासा. ऋतुजा, एकमेकावर हात रब करा. ती एनर्जी डोळ्याला घ्या, तुमच्या खांद्याला घ्या, बॉडीला घ्या. चला, कसं वाटतंय सांगा आता.
फ्रेश वाटते थोडं. फ्रेश वाटतंय ना? हो. फ्रेश हलकं वाटतंय ना? हलकं वाटतं. हो, हलकं हलकंसं वाटतंय. बोला अजून कोण? आरती मॅडम कसं वाटतंय? आरती मॅडम, आरती मोरे सर, तुम्ही बोला. योगेश सर, योगेश्वर सर. बघा, हे जे आपण आता केलेलं आहे ना, खरंच आपल्या शरीरातून 7 चक्रातून आपले ब्लॉकेज म्हणजे जे आहेत ते ब्लॉकेज असतात ते जाण्यास मदत होते. आणि ही प्रोसिजर तुम्ही जर दरवेळेस केली, आता ती नावाची चिठ्ठी आहे, ती जाळून कचऱ्यात टाकून द्या. एकदा करा, तुम्हाला आज करायचे, 3 दिवस करा, 21 दिवस करा, फेकून द्या. हळूहळू हळूहळू तुमचा राग शांत होईल. तुम्हाला खरंच एक इनर पीस मिळेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा व्यक्ती असतातच, चांगल्या पण असतात, वाईट पण असतात, ज्या आयुष्यभरासाठी दुःख पण देऊन जातात आपल्याला. हे झालं आपलं सर्वांगीण शुद्धीकरण. जर आपल्याला यायचंय तर आपलं शुद्धीकरण होणं खरंच गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही रेखीमध्ये नाही येऊ शकत. जर मनात अडी ठेवून बसलात तर काहीच फायदा नाहीये. रेखी हेच शिकवते, कोणाच्या विषयी राग नको, रुसवा नको. तुम्ही माइंडनी क्लिअर व्हा. आणि मला एक सांगायचंय की तुम्ही आता म्हणजे आपण एक मेडिटेशन घेणार आहे, तर तुमच्या आजूबाजूला शांतता आहे का? आज हो, आहे. करू शकतो नाही का हो. आपण? हो, आ करू शकतो. नाही नाही नाही, शांतता लागते. आजचं जे मेडिटेशन घेणार आहे आपण, फास्ट फॉरगिव्हनेस, ते ह्यासाठीच आहे की तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी. तुम्हाला एवढं शांतता, एवढं फील चांगलं होईल. आणि ज्यांना खरंच जमत नसेल तर माझा व्हिडिओ बघा आणि खरंच मनापासून तो व्हिडिओ ऐकून तसं तुम्ही शांततेत करा. जर जमत असेल तर घेऊया, आज घ्या. घेऊया ना? हो. त्यासाठी ना एक मेणबत्ती किंवा दिवा, अगरबत्ती, रूम असा करा की तुम्हाला म्हणजे आतून शांतता वाटली पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे आतून. असं करा. आता नकोय, मी अजून शिकवायचंय मला पुढचं, मी सांग मला. आता आपल्याला एक मिनिट. पण आता काय शिकलोय? फॉरगिव्हनेस. काय शिकलोय आता आपण? Forgiveness. हा, फॉरगिव्हनेस शिकलोय, माफ करायला शिकवलंय. आता आपण काय शिकणार आहे? ही एक प्रेयर आहे, हो पोनोपोनोची प्रेयर. ऐकलीये का तुम्ही? नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या. ही प्रेयर आहे ना, इतकी छान आणि एवढी सुंदर आहे ना, तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला इतका फरक जाणवेल ना. ही प्रेयर लिहून तुम्ही तुमच्या भिंतीला, जिथे झोपता ना तिथे समोर दिसेल किंवा साईडला दिसेल, पण तुम्हाला दिसेल, ह्या पद्धतीत लावायची. रोज रोज बघायचीच. एकदा चिटकवली तुम्ही की तुम्हाला ती रोज दिसणार आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ही प्रेयर बोलायची आहे तुम्हाला. मी ट्राय केले मॅडम, मी बोलत होते. करा तुम्ही, सगळ्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, पाण्याला अफर्मेशन देण्याच्या बाबतीत, इवन सगळ्या गोष्टीमध्ये तुमची म्हणजे कोण घरातलं रुसलं असेल तरी ही प्रेयर खूप चांगली आहे. लक्षात घ्या, या प्रेयरला काय साधना लागत नाहीये, तपस्या लागत नाहीये. फक्त तुमचे 2 मिनिटं, मला वाटतं 2 मिनिटं पण नसेल लागत ह्या प्रार्थनेला. 1 मिनिट. काढले का स्क्रीनशॉट? हो. एक डॉक्टर आहेत, डॉक्टर ह्युलिन म्हणून आहे डॉक्टर. तर ते पण असे सगळ्यांचे उपचार करत होते. एका जेलमध्ये असेच खूप पेशंट होते जे खूप म्हणजे क्रूर कैदी होते, जे रेप करायचे, खून करायचे, पैशासाठी फसवायचे. असे असे एका जेलमध्ये त्यांना मेंटल झाले होते. त्या मेंटल जेलमध्ये त्यांना तिथे ठेवलं होतं. पण ते लोक आहेत ना, खूप म्हणजे इतके क्रूर होते ना, म्हणजे नर्स लोकांना, डॉक्टर लोकांना इतके हैराण करत होते, इतके हैराण करत होते. मी डॉक्टरांचा फोटो दाखवते. त्यांना इतके हैराण करत होते ना की नर्स लोकांना बेअर झालेलं त्यांना सांभाळणं.
ह्या डॉक्टरांनी त्यांना ही प्रेयर आणलेली आहे. ही प्रेयर जी आहे ह्या डॉक्टरांची आहे. डॉक्टर हिवलिन, सॉरी. तर मग नर्स डॉक्टरना खूप हैराण झाले, खूप घाबरायचे त्यांच्याजवळ जायला, कारण ते लोक काही फेकून मारायचे, काही करायचे. मग ह्या डॉक्टरांना आधी ते सांगितलं, ओमकारला फोन कर रे. जरा बोलताना अनम्यूट करा प्लीज, सॉरी. मग ते डॉक्टरांना ना सांगितलं की तुम्ही या आणि ह्या पेशंट लोकांना बघा. डॉक्टर तिथे गेले, तयार झाले त्या पेशंट बघायला. एवढी फाईल होती ढीगभर त्या पेशंट लोकांची. डॉक्टरांनी त्यांनी स्टडी पण नाही केली त्यांची फाईल, फक्त ती एक फाईल घ्यायचे, पेशंटच्या समोर पेशंटला बोलवलं आणि ती फाईल त्याला घ्यायचे. फोन कर. फोन अनम्यूट येतोय करा मला. मॅडम. रेडमी पेक्षा तुमचं नाव दिलं तर मला आवडेल. एकच मिनिट, मी म्यूट करते. एकच मिनिट. रेडी? सांगते मी. तर डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये गेले, पेशंट एवढे क्रूर होते, एकदम भयानक होते. त्यांची फाईल घेतली आणि एकेका पेशंटला बोलवायचे आणि फक्त फाईल, मी एक बुक दाखवते माझी अशीच, फक्त ती फाईल ओपन करायचे डॉक्टर आणि काय त्याच्यात पुटपुटायचे, डॉक्टर ओपन करायचे आणि काय पुटपुटायचे आणि त्या पेशंटला समोर बोलायचे. पेशंट शांत व्हायचा आणि बाहेर निघून जायचा. असं करत 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 थोडे दिवसातच पेशंट सगळे संपले पेशंट. ऋतुजा, डोळ्यावर पाणी मार बाळा, झोप यायला लागले तुला. ते तसं होतं जरा मला. हा ठीक आहे. तर ते डॉक्टर असे करत 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 पेशंट म्हणजे पूर्ण संपले आणि ते हॉस्पिटल बंद झालं. विचार करा, असं काय डॉक्टरांनी केलं असेल की ते सगळे पेशंट असे संपले आणि चांगले झाले आणि त्यांनी शिक्षा भोगली. शिक्षा म्हणजे एवढा क्रूर अपराध करून सुद्धा शिक्षा त्यांनी भोगली आहे. तयार झाले शिक्षा की मला शिक्षा पाहिजे म्हणून. सांगा असं काय केलं असेल त्यांनी? सांगा, कोण सांगू शकते का ह्याचं उत्तर? त्यांनी हीच टेक्निक यूज केली. ही प्रार्थना होती. फाईल ओपन करायचे, ती प्रार्थना बोलायचे, त्याचं नाव घ्यायचं, कारण ते डॉक्टर समजत होते, डॉक्टर हिवलिन, की ह्यांच्या ह्याला जिम्मेदार मी असेन. जसं आज तुम्ही मला सगळे कनेक्ट झालायत, लक्षात घ्या, आपलं कुठचं तरी कार्मिक अकाउंट असेल म्हणून तुम्ही आज मला जॉईन झालायत. लक्षात घ्या, मला एक विषय बोलायचा आहे. तुम्हाला रेखी अशीच कोणाला सहज प्राप्त होत नाही. तुम्ही रेखीची इच्छा जागृत केली आहे ना शिकायची, मग युनिव्हर्सनी तुम्हाला इथे युनिव्हर्स त्यांनाच कॉल करतो जी ह्यांच्याकडनं, ओके हो, प्रेयर हो पोनो बरोबर, युनिव्हर्स त्यांनाच सिलेक्ट करतो, त्यांच्याकडनं ही रेखी पूर्णपणे म्हणजे शिकली जाऊ शकते. तुम्हाला अंदाजा पण नाहीये, तुम्ही आज रेखीच्या सेशनला आलायत, पण तुम्हाला काय देऊन जाईल रेखी, तुमच्या रोजच्या प्रॅक्टिस करण्याने तुमच्या जीवनामध्ये इतके चमत्कार घडतील. माझे स्टुडंट्स आहेत, आज मला किती सांगतात. आहेत का कोण आजच्या ह्याच्यामध्ये बॅचमध्ये माझे जुने स्टुडंट्स? खरंच तुम्हाला खूप म्हणजे मी याचा आहे. फायदा होईल. हा मॅडम, सांगा, तुम्हाला याचा मी फायदा झालाय का रेखीचा रोजच्या प्रॅक्टिसनी? हो, भरपूर फायदा झालाय मॅडम. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम. नंतर शेअर करतील तुमच्या बरोबर, पण तुम्हाला करायचं असेल तर, नाही तर गरज नाहीये, कारण प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते. पण तुम्हाला फायदा झालाय ना नक्की? हो मॅडम, झालाय. खरंच ही रेखी आई आहे ना, खूप देऊन जाते. खरंच मी आई बोलते, कारण प्रत्येकाला आई म्हणजे सॉफ्ट कॉर्नर असतो. आपली आई आपल्याला जपते, आई आपल्याला सगळं देते, तशी काळजी घेते ना, तशी रेखी देते. म्हणून आज सगळे रेखीने तुम्हाला माझ्या इथे आणले. तुम्हाला शिकायचंय म्हणून, तुमची जिद्द होती शिकायची म्हणून तुम्ही आलात. रेखी अशीच कोणाला कनेक्ट होत नाहीये आणि तुम्ही शिकलात तर तुमचं आयुष्यभर फायदा आहे. तुम्ही एकदा मला जॉईन झालाय,
पण आयुष्यभर याचा फायदा होणार आहे तुम्हाला. चला मग आपण आता होपोनोपोनो प्रेयर बोलायला सुरुवात करूया का? प्रत्येकाने एक एक नोट घ्या. काय पैसे असतील ते, असं काही जरुरी नाहीये. 10ची 5ची 100ची कसली नोट असेल ती घेऊन या. खोला नोट, नोट खोला अशी. पैसे खोला, नोट खोला, काय असेल ते असेल खोला. जरुरी नाही प्रत्येकाकडे नोट असली पाहिजे असं बी नसेल जवळ, असंच बोललं तरी चालेल माझ्या बरोबर, पण बोला. रुजुता तू बोल, बिंदास बोल. ऋतुजा सॉरी, बिंदास बोला सगळ्यांनी. झालं, सगळे आलेत का बोलायचं? आलेत का सगळे? सगळे आले असेल तर मला हो म्हणून करा. परत राहायला नको. हे चांगली टेक्निक आहे, तुम्ही रोज करा पैशाच्या बाबतीत. चला पैशाला घ्या समोर. आपण पैशाला कळत नकळतपणे कधी कधी बोलतो ना, पैसा माझ्या हाताचा मैल आहे. अरे पैसा काय आहे, आज आहे तर उद्या नाही, असं आपण कधी कधी अशा या भावनेने बोलतो ना. पण कधी पैशाला तसा बोलू नका. रिस्पेक्ट द्या त्याला. खरंच प्रेम करा त्याच्यावर. जसं आपण माणसांवर प्रेम करतो ना, तसं पैशांवर प्रेम करा. बघा पैसा सहज येईल तुमच्याकडे. त्याला असे बोलू नका काही पण. भले तुम्हाला येऊ दे, नाही तर म्हणजे असं कधी कधी बोलू नका की पैसा हाताचा मळ आहे, आज आहे आणि उद्या नाहीये. तर तुमच्याकडे नाही आला ना शब्द, युनिव्हर्स बोलतो नाही, बोलतो ना, ह्याला नाहीच द्यायचा. मग तुमच्या आयुष्यामधून नाही शब्द काढून टाका. नाहीच्या बद्दल थोडासा वेगळा शब्द वापरा. हा पैसे आहेत माझ्याकडे, नंतर देते तुला. म्हणजे मला काय बोलायचं ते तुम्ही समजताय. चला नाही हा पैशाला शब्द घ्या. वापरायचा नाही. हा नाही शब्द, युनिव्हर्सला नाही शब्द आवडत नाही, लक्षात घ्या. आपल्या रोजच्या शब्दामध्ये पण आपण बोलतो ना, मुलांना काय बोलायचं असेल, मिस्टरांना, घरातल्यांना, तर नाही शब्द नाही वापरायचा. युनिव्हर्सला नाही शब्द आवडत नाही. पैसा घेतलाय ना समोर, घ्या. डिअर मनी, डिअर मनी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, थँक यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. एक किस घ्या, पैशाची किस घ्या एक. हा, हे तुम्ही रोज करा. 3 वेळा घ्या किस, 3 वेळा घ्या. आणि रोज पैशाला आय लव्ह यू बोला. रोज पैशाला आय लव्ह यू बोला. कळत नकळतपणे तुमच्याकडनं चूक झाली असेल, आता मी म्हणजे व्यक्तींबद्दल सांगते, कळत Yes. नकळतपणे हात जोडा. कळत नकळतपणे बोला. कळत कळत नको. मी दुसऱ्यांच्या वाणीने किंवा त्यांच्या वाणीने किंवा त्यांच्या मुलीने दुखावली गेली असेल तर दुखावली गेली असेल तर सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, थँक यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता ही प्रेयर आहे ना, हे मी जे बोलले ना कळत नकळतपणे, म्यूट करा तिकडनं. जर तुम्हाला बोलायचंय तर बोला, पण म्यूट करा. ओके. विमल मॅडम, समजतंय का सगळ्यांना मी आतापर्यंत जे शिकवलंय ते? समजतंय ना चांगलं? येस. आता लक्षात ठेवा, ही प्रेयर आहे. स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढलेला आहे.
तुम्ही भिंतीला चिटकवायचे. जिथे तुम्ही झोपता तुम्हाला सहजपणे दिसेल तिथे तुम्ही सकाळी उठल्यावर ही प्रार्थना बोलायचे आणि झोपताना प्रार्थना बोलायचे. तुमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला कळणार पण नाही तुमचे प्रॉब्लेम्स कधी दूर होतील. लक्षात ठेवा, ही मी आवर्जून सगळ्यांना सांगते. मी स्वतः करते इतके वर्षी प्रार्थना. तुम्हाला काय देऊन जाईल ना तुम्हाला कळणार नाही ही प्रार्थना. म्हणून मी सगळ्यांना सांगते ही प्रार्थना लिहून ठेवा आणि रोजच्या सातत्य जीवनामध्ये रोज बोलत जा. चला आता मेडिटेशन घ्यायचं का? सगळे तयार आहेत? सगळ्यांनी पाणी घ्या, पाणी पिऊन घ्या, वॉशरूमला हो. जाऊन या. ऐका 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 सगळ्यांनी आधी पाणी पिऊन घ्या, वॉशरूमला जाऊन या, थोडं पाणी मारा. पण खरंच ऐका, खूप छान आहे, तुम्हाला बरं वाटेल. इथून पुढे मी दिसणार नाही, माझा आवाज ऐकायला येईल. माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवायचंय, माझ्या शब्दांवर. अजिबात डोळे कोणी उघडायचं नाहीये. चष्मा असेल काढून ठेवा. डोळे बंद पाहिजे. झोपून करा. झोपून केलात तरी चालेल, बसून केलात तरी, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं. खुर्चीत बसून केलात तरी चालेल. चष्मा काढून ठेवा. स्टार्ट करते हा मॅडम मी. ओके. आजचं मेडिटेशन फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे. पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे. आपल्या या ध्यान साधनेमध्ये आपले मन स्वच्छ करणार आहोत. आपले मन स्वच्छ करणार आहोत. जसे आज डे 1 आहे, आपण माफ करत आलो आहोत. पण आज आपण मनापासून माफ करणार आहोत. कुठे आपल्या मनात किंतु परंतु ठेवायचा नाही आहे. गतकाळाच्या तुमच्या कडू आठवणी आहेत, त्याला टाटा बाय बाय करायचा आहे. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मन मोकळेपणाने रडायचे आहे. काहींना अश्रू अनावर होतात, त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. मेडिटेशन करताना तुम्ही एकटेच असायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कोणीच नको, ही काळजी घ्या. घरातल्यांना सांगा थोडा वेळ तरी कोणी डिस्टर्ब करू नका. कोणाला काही त्रास असेल तर झोपून केलं तरी चालेल. फक्त व्हिडिओ ऑन ठेवा, कारण एकाकडून दुसऱ्याला एनर्जी ट्रान्सफर होते. माझी एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर होईल, त्याचा तुम्हाला फायदा होईल. शरीराची हालचाल कमी करा. रेडी राहा. भिंतीला मागे टेकून बसले तरी चालेल. संपूर्ण बॉडी रिलॅक्स पाहिजे. संपूर्ण बॉडी रिलॅक्स पाहिजे. स्टार्ट. पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन आज आपले आहे. डोळे हलकेसे हळूहळू बंद करायचे आहे. तुमच्या शरीरावर हालचालीवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. तुमचं मन, तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. 1 मिनिट होल्ड करा. श्वास
होल्ड केल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती डोळ्यासमोर दिसत असेल, श्वास सोडा हळूहळू. डोळ्यासमोर जी मूर्ती दिसत असेल, जी व्यक्ती दिसत असेल, तिचे आभार व्यक्त करा. हळूहळू श्वास सोडा. आता सुरुवात करूया. आजच्या ध्यान साधनेत आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रातून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासूनच आपलं मन निरागस काय असतं ते पाहिले आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट कटू अनुभव जीवन जगताना मिळायला लागतात आणि मग ही निसर्गता, निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस. तुम्ही खूप आनंदी कधी होता? ते लहानपण, निरागस. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. हळूहळू मोठे झालात, शाळेत जायला लागलात. शाळेतून येताना मित्र, मैत्रिणी बरोबरचे ते दिवस आणि नंतर काही क्षण असे येतात. आठवात ते क्षण सगळे, शाळेतले मित्र मैत्रिणींबरोबर, आई वडिलांसोबत. आठवा ते क्षण. काही क्षण असे येतात तुम्ही खूप शांत झाला आहात. आता ह्या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा, जी व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागली आहे, खूप काळ मध्ये गेला आहे, किंवा आत्ताचे क्षण असतील, तुम्हाला त्याला माफ करायचं आहे. ती किंवा तो, त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणा. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात तेव्हा तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, काय आहे? त्या भावनांना इमोशनली दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे, तुम्हाला रडू येत आहे. आता मनात एक विचार आणा, हे जीवन एक स्कूल आहे आणि जो कोणी येत आहे तुमच्या जीवनात तो एक शिक्षक आहे, जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकून गेला आहे, किंवा तुम्ही त्याला धडा शिकवला आहे. वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, त्याचा अर्थ असा नाही की ते लोक ठीक आहेत, योग्य आहेत, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या पेनच्या साखळीमधून मुक्त करता. हळूहळू आपल्या मनातल्या व शरीराला शांत करा. हळूहळू आपल्या मनाला व शरीराला शांत करा आणि त्या व्यक्तीने कार्य केले आहे त्याला माफी द्या. मग ते तुम्ही स्वतः असाल किंवा दुसरे कोणी असेल. क्षमा, माफी त्या व्यक्तीला द्या, त्याच्या कार्याला द्या. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्या व तोंडाने श्वास सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मन ही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केले आहे, किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होता.
तुम्हाला वेदना झाल्या होत्या, तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन, भावना येत आहेत, तो राग असेल, द्वेष असेल, गिल्टी असेल किंवा कोणते दुसरे इमोशन्स असतील, ते आठवतात. निरीक्षण करा. या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला कुठे जाणवत आहे? शरीराच्या शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही ते इमोशन फील करत आहात? त्याचं निरीक्षण करा. फील करा, फील करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर इमोशन फील झाले आहे, त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा व सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपण पूर्ण लक्ष आपल्या छातीकडे आणा, हार्ट चक्राकडे आणा आणि बोला, मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. मला असे वाटत आहे की तुम्ही खरंच त्यांना रियालिटीमध्ये माफ केले नाही करत आहात. तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही त्यांना माफ करत नाही आहे. परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआप वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स, आपली निवड आहे, चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल. या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत. त्यात दुसरे कोणीच जिम्मेदार नाहीत. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचं. तुमचं दुःख, तुमचं पेन वास्तविक आहे, खरं आहे. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे. स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे. तुमचं चित्त हे विशाल आहे. मन हे उदार आहे. मन हे उदार आहे. मन हे उदार आहे. ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. आणि क्षमा भावनेने वाहणारे सर्व अडथळे तुम्ही काढून टाकत आहात. आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहून देत आहे. आणि आता हळूवारपणे एक मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला रिलॅक्स, शरीराला फील करायला लावा. शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. हात रब करा. हात रब करा सगळ्यांनी. पॉझिटिव्ह फिलिंगने जागे व्हा. दोन्ही हाताची एनर्जी डोळ्याला लावा. डोळ्याला लावा, पूर्ण बॉडीला लावा तुमच्या. आणि हळूहळू पूर्ववत व्हा, रिलॅक्स व्हा. मिनिट. आले का सगळे? पूर्ववत झाले का सगळे? चला आता शेअर करा प्रत्येकाला कसं वाटलं ते. मॅडम रिलॅक्स वाटलं. खूप छान वाटलं. डोळेच उघडत नाहीये. प्रत्येकाने शेअर करा.
कसं वाटलं? रिलॅक्स वाटतंय थोडं. कोणाला खरंच रडायला आलं असेल ना तर खरंच रडा. असं काही नाही, मन मोकळं होतं त्याच्याने. कोंडून राहू नका, स्वतःला मुक्त करा. चला, एकेकाने बोला आता. रेडमी मॅडम आहे, त्यांचं नाव काय आहे? ललिता घोडके. ओके. चला, एकेकाने शेअर करा. कसं वाटलं तुम्ही मॅडम? छान वाटलं, म्हणजे असं काही कोणी दुश्मन आहे किंवा आपलं कोणाशी वैर आहे असं काही मनात येतच नव्हतं तेव्हा. तसंच राहायचं. आता तुम्ही रेखीत आलायत ना, रेखीचे साधक झालात आता तुम्ही. तर तुम्ही आता येस. खरंच ही भावना आता मनामध्ये खरंच म्हणजे रुजवूनच ठेवा. हळूहळू तुम्हाला सगळं हे म्हणजे मनातून काढूनच टाकायचे, राग रुसवे वगैरे. हो एका हो दिवसात होत नक्की. नाही, एका दिवसात होत नाही, पण हळूहळू होतं. कविता मॅडम, ठीक आहे. खूप छान वाटलं. माझा तर डोळाच उघडत नाही. असं वाटतं डोळे बंद करून बसूनच राहावं. मी थँक्यू, बोलतच थँक्यू. राहावं ना? हा, थँक्यू. असंच वाटत होतं. थँक्यू मॅडम, थँक्यू, थँक्यू. ऋतुजा, बॉडी जरा पेन मधून जरा मला रिलॅक्स वाटली आणि असेच दीर्घ श्वास घ्यावा वाटले. शांतता वाटायला लागली जरा आतून. सुप्रिया मॅडम, हॅलो. सुप्रिया मॅडम, मला पण खूप रिलॅक्स वाटलं आणि ऐकायला त्याच्यासाठी नाही येतं मॅडम, आवाज थोडासा. ब्रेक होतो. ऍक्च्युली माझी मुलं झोपलेत ना. हॅलो. हा, बोला बोला, ऐकते मी, ऐकते ऐकते. हा तुम्ही म्हणलात ना की कोणाबद्दल द्वेष मत्सर जे काही नाही, असेल. ऐकायलाच येत नाही मॅडम. एक मिनिट हा. बिलकुल ऐकायला येत नाही. येते का तुम्हाला कोणाला ऐकायला? हॅलो. हा, आता येतो हा का मॅम आवाज? हा, येतो येतो. हा, ऍक्च्युली मी ब्लूटूथला कनेक्ट केलं होतं त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत होता. ओके ओके. हा, तुम्ही म्हटल्यासारखं मॅम की कोणाबद्दल आपलं नाही का दुश्मनी असेल राग किंवा असतो, काही हा. गोष्टी त्या म्हणलात, हो तर त्यावेळेला हो, असं राग. मनात आलंच नाही की आपण कोणाबद्दल द्वेष किंवा मत्सर ठेवावा. असं ती भावनाच आता असं झाली की नाहीच आहे आता मध्ये, असं जाणवतंय. खूप छान, खूप छान. आणि तशीच भावना ठेवायची. तुम्ही रेखीचे साधक होता ना, तर हो खरंच हो, ते येणारच. तुम्ही जॉईन करायच्या आधीच मॅम ते मे बी असं झालं असेल, ते तुमचे व्हायब्रेशन आमच्यापर्यंत मे बी आले असतील आधीच. थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम. अजून कोणाचे काय थँक्यू प्रश्न सो मच. प्रश्न असतील तर विचारा. उद्या आपल्याला शार्प 4:30ला यायचंय सगळ्यांना. उद्याचं पण छान आहे आपला विषय. अजून एक मेडिटेशन होणार आहे चक्राचं. जे चक्राचं मेडिटेशन आहे ते तुम्हाला खूप फायद्याचं होईल. डेली तुम्ही ते केलं तर खरंच आजारापासून म्हणजे बहुतेक प्रॉब्लेम दूर होतात त्याच्यापासून. कुठच्याही गोष्टीला सातत्य पाहिजे. आज केली आणि उद्या सोडली असं चालत नाही. ठीक आहे, चालेल. काय कोणाचे प्रश्न नाही आहेत ना? सगळ्यांना समजलंय ना व्यवस्थित? हो मॅडम, समजलं. मी बोललेलं समजलं आहे ना प्रत्येकाला? हो हो समज. उद्या या सगळ्यांनी 4:30ला. मॅडम, मी धन्यवाद. थोडा उशिरा जॉईन झाली ना. तुम्ही ते पाण्याचं काय सांगितलं होतं ते मी थोडी उशिरा जॉईन झाली. ते झूम होतच नव्हतं. तर त्या रेकॉर्डिंग 5 येईल ना मॅडम आपली? रेकॉर्डिंग येईल ना? मग तुम्ही पहिल्यापासून परत बघू शकता. आपल्या ग्रुपला येईल हा? बरं बरं बरं. मग थँक्यू तुम्ही पहिल्यापासून थँक्यू. बघू शकता. जॉईन होत नव्हतं हो, तर मला वाटते 5-10 मिनिटं उशिरा जाऊन झाली मी. तर ते म्हणून पाण्यात सांगते, आता नंतर पण आपले जसे होईल ना, जसे पाण्याला अफर्मेशन द्यायचे आपल्याला, अन्नाला अफर्मेशन द्यायचे, जे आपण खातो ते. खूप चांगले टॉपिक आहेत. तुम्ही जसं जॉईन व्हाल ना, तुम्हाला एक एक इतके छान विषय समजतील ना, खूप छान विषय समजतील. तर सगळ्यांनी खरंच या. थँक्यू. सगळ्यांचे आभारी आहे मी. झाला आजचा क्लास.